कांदा पिकातील दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये कोणते रासायनिक खत घ्यावे, तसेच कोणत्या विद्राव्य खताचा वापर करावा ज्यामुळे कांदा पिकाची साईज होईल डबल आणि उत्पादन होणार भरघोस। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, कांदा पिकातील साईज म्हणजे आकार वाढवण्यासाठी किंवा फुगवणी करण्यासाठी कोणते विद्राव्य खत आवश्यक आहे आणि बेसल डोसमध्ये कोणते खत रासायनिक खत टाकायला पाहिजे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकातील साईज म्हणजे आकार वाढवण्यासाठी तुम्हाला पहिले आवश्यक आहे जे आहे स्फुरद। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही फळाची आकार वाढीसाठी म्हणजेच कांदा किंवा इतर कोणतेही फळं ज्यांची तुम्हाला आकार वाढ करायची आहे अशासाठी सर्वात पहिले तुम्हाला कोणतेही फॉस्फरस असलेले म्हणजे स्फुरद असलेले खत घ्यायचे आहे, जसे की 10-26-26 ज्यामध्ये 10% नत्र आहे, 26% स्फुरद आहे आणि 26% पलाश आहे। शेतकरी मित्रांनो, नत्र हे जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा ते 2 ते 3 दिवसाच्या आत तुमच्या पिकाला लागून जाते, पण स्फुरद आणि पलाश हे दोन असे घटक आहेत जे टाकल्यानंतर तुमच्या पिकाला 30 ते 40 दिवसाच्या आत लागतात। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही दुसऱ्या बेसल डोसमध्ये ज्यामध्ये फॉस्फरस आणि पलाश आहे असेच विद्राव्य खत घ्यायचे आहे, कारण फॉस्फरसमुळे तुमच्या कांद्याचा आकार आणि चकाकी वाढते, त्यामुळे तुमच्या कांद्या पिकाला वेगळेच रंग आणि चकाकी प्राप्त होते। आणि मित्रांनो, पोटॅशमुळे तुमच्या कांद्या पिकाचे वजन हे चांगले राहते, किंवा तुम्ही असे देखील म्हणू शकता की झाडातील आणि जमिनीतील असलेले सर्व अन्नद्रव्य फळापर्यंत म्हणजेच कांद्यापर्यंत वाहून नेण्याचे काम फॉस्फरस करते। म्हणून मित्रांनो, तुम्ही स्फुरद आणि पलाश असलेले हे दोन घटक असलेले खत घ्यायचे आहे। मित्रांनो, तुम्ही 10-26-26 व्यतिरिक्त 14-28-0 हे खत देखील वापरू शकता, पण त्याचबरोबर तुम्हाला MOP हे खत टाकावे लागेल, कारण मित्रांनो यामध्ये पोटॅश नाही, म्हणून तुम्हाला याबरोबर पोटॅश प्रति एकरी 50 ते 60 किलो घ्यायचा आहे। आणि मित्रांनो, याआधीचे पुढील खत देखील तुम्ही प्रति एकरी 60 ते 70 किलो घेऊ शकता। आणि मित्रांनो, यामध्ये फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचे आहे की नत्र थोड्या प्रमाणात कमी असले तरी चालेल, पण स्फुरद आणि पलाश हे चांगल्या प्रमाणात पाहिजे। शेतकरी मित्रांनो, पुढील खत आहे सूक्ष्म पोषक द्रव्य। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याचबरोबर घ्यायचे आहे सल्फर। शेतकरी मित्रांनो, सल्फर हे असे दुय्यम पोषक तत्व आहे की जे झाडाला फळपोषणाच्या अवस्थेत म्हणजेच आकार वाढवण्यासाठी अत्यंत गरजेचे असते। म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्रति एकरी 25 किलो कोणत्याही ब्रँडचा सल्फर घेऊ शकता, जसे की महाधन कंपनीचा सुपरफास्ट बी सल्फ, यामध्ये 90% सल्फर आहे, ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये येते। शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्ही महाधन कंपनीचा बी सल्फ देखील घेऊ शकता, हे सुद्धा 90% सल्फर सोबत येते आणि हे सुद्धा ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये आहे। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला या व्यतिरिक्त दुसरा कोणताही घटक किंवा अन्नद्रव्य कांदा पिकाला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये टाकण्याची गरज नाही, कारण यामुळे तुमच्या कांद्या पिकाला खूप मोठ्या प्रमाणावर आणि सकारात्मक साईज प्राप्त होईल आणि तुम्हाला याचा चांगला रिझल्ट येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।